नमस्कार, मी अभिजित राजेंद्र पटवा, इचलकरंजी नागरिक मंच. 15-20 दिवसापूर्वी एका दुचाकी स्वाराचा टेम्पोला धडकून दुर्दैवी मृत्यू झाला. त्या टेम्पोमध्ये बिंब बाहेर आल्याने त्या बिंबाला त्याचा मेंदू लटकला होता. तर अशा पद्धतीने अपघात होऊ नये यासाठी नागरिकांच्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्याने इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीनं सायझिंग असोसिएशनची भेट घेण्यात आली आणि सायझिंग असोसिएशननं 15 ऑगस्टपर्यंत टप्प्याटप्प्यानं अशा प्रकारच्या PLC सायझिंग धारकांची बिंबे एकतर उभी घालून वाहतूक करू किंवा मोठ्या टेम्पोतून वाहतूक करू असं आश्वासन आम्हाला दिलं आणि त्यानुसार त्याच्यावर अटकाव येण्यासाठी शहर वाहतूक शाखेनंही निवेदन दिलं. त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई सुरू आहे. अशा पद्धतीमध्ये कालपासून काही टेम्पो चालकांनी मुद्दाम होऊन संप पुकारला आहे आणि त्यामध्ये पूर्वीसारखीच वाहतूक करू द्यावी अशी बेकायदेशीर मागणी केलेली आहे. कोणताही व्यवसाय हा कोणाच्या जीवापेक्षा मोठा नाही आणि याची दक्षता सर्वांनी घेणं गरजेचं आहे. व्यवसाय करताना आपला कोणाचा जीव जाणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने जर गावाला वेठीस धरायचं काम सुरू झालं तर प्रत्येकजण उद्या कोणत्याही कारवाईला सामोरं जाताना अशा प्रकारचा वर्तन करण्याची शक्यता आहे. त्यामुळं माझी सर्व टेम्पो चालकांना आव्हान आहे की कुणाचाही जीव जाईल अशी कारवाई वाहतूक करू नका आणि आपण नियमात राहून वाहतूक करा. ते आपल्यासाठी व गावासाठी चांगलं आहे. यातून PLC सायझिंग धारक जे आहेत त्यांनी टेम्पो चालकांशी चर्चा करून तो मार्ग काढावा आणि विषय संपवावा यासाठी हकनाक इचलकरंजी शहराला वेठीस धरू नये. धन्यवाद.